विरोधकांनी फक्त खोटे नॅरेटिव्ह सेट केले. सरकार विकासासाठी कटिबद्ध राहणार. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारची ग्वाही. पावसाळी अधिवेशन सरकारच्या निरोपाचं अधिवेशन. उद्धव ठाकरेंच्या महायुती सरकारवर घणाघात. महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार. सूत्रांची माहिती. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मविया म्हणून सामोरे जाणार. सेंटर पार्कच्या उभारणीसाठी रेस्कोर्सची 120 एकर जमीन बीएमसीच्या ताब्यात. बिल्डरांसाठी रेस्कोर्सचा विकास करण्याचा डाव असल्याचा विरोधकांचा संशय. अरविंद केजरीवालांना विशेष सीबीआय कोर्टाचा झटका. केजरीवालांना 3 दिवसांचा सीबीआय रिमांड. केजरीवालांच्या अडचणीत आणखीन वाढ. मुंबई काँग्रेसमधील गडबाजीवर राहुल गांधी संतापले. गडबाजी संपवण्याची राहुल गांधींकडून ताकीद. गडबाजी केल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत. राहुल गांधी बनवणार शॅडो कॅबिनेट. सूत्रांची माहिती. शॅडो कॅबिनेटमध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अन्य नेत्यांचा समावेश. शॅडो कॅबिनेट विचारणार मोदी सरकारला प्रश्न. चंद्रशेखर बावनकुळेंना अजितदारांचा विसर. राज्यात डबल इंजिन सरकार असल्याचं वक्तव्य. खासदार अझुद्दीन ओवैसींची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता. शपथ घेताना जय पॅलेस्टाईनची घोषणा दिल्याने अडचण. मोदी सरकार काय ऍक्शन घेणार याकडे देशाचं लक्ष. पुण्यात बेकायदा वार आणि हॉटेल्सवर धडाकेबाज कारवाई. 2 दिवसात 95,000 चौरस फुटांच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर. नसीम खान यांचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र. छत्रपती शाहू महाराज आणि मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना भारतरत्न देण्याची मागणी. पुणे पोलीस आयुक्तांची सिंघम स्टाईल दमबाजी. गुन्हेगारांना पोलिसांची दादागिरी दाखवून देऊ. अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जुलै महिन्यात जरांगेंची सभा. मोदींची सभा झाली त्याच रेसकोर्स मैदानावर होणार सभा. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आमदार समाधान आवताडेंनी घेतली दूध उत्पादकांची बैठक. बैठकीत दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वाढवण्याची मागणी. अमोल मिटकरींच्या दाव्यावर भाजपचा संताप. महायुती पक्की आहे आणि पुढेही पक्कीच राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडेंची बदली. लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदान केंद्रातील वादात हस्तक्षेप केल्याचा दीपा मुधोळ यांच्यावर आरोप. मंगल प्रभात लोढांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पशुधन वाचवण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी. गोशाळांना एका पशुसाठी प्रतिदिन 100 रुपये अनुदानाची मागणी. पुण्याहून महाडला जाणारा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद. हवामान विभागाच्या रेड अलर्टमुळे वाहतूक विभागाचा निर्णय. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासनाचा निर्णय. मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून पाहणी. दरड दुर्घटनेतून बचावासाठी पालिकेकडून उपाययोजना. एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय संप. गोपीचंद पडळकरांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेचा इशारा. संपामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेश दौऱ्यावर. ठाकरेंचं अमेरिकेत मराठमोळ्या पद्धतीने स्वागत. 28 तारखेला बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मुलाखत होणार. छत्रपती संभाजीनगरमधील हज हाऊस समोर काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शने. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा विश्वास. महाबळेश्वर सातारा मार्गावर केळघर घाटात कोसळली दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत. पंढरपुरात अझुद्दीन ओवैसींविरोधात भाजप आक्रमक. खासदारकीची शपथ घेताना ओवैसींनी आक्षेपार्ह घोषणा दिल्यानं आंदोलन. विधानसभा निवडणुकीत वंचित ताकदीने उतरणार. वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकरांची माहिती. विरोधी पक्षनेत्यांकडून महायुती विरोधात पोस्टरबाजी. विधानसभेत महाराष्ट्र परिवर्तन घडवणार. पोस्टरद्वारे महायुतीवर हल्ला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.